राज्यस्तरीय मातंग समाज आरक्षण उपवर्गीकरण परिषदेत पद्मश्री माननीय मंदाकृष्णा मादिगा यांचा भव्य सत्कार। देगलूर शहरातील उदगीर रोडवरील सिद्धेश्वर मंगल कार्यालय येथे 14 सप्टेंबर 2025 रोजी मातंग समाजाच्या इतिहासात नोंदला जाईल असा सोहळा संपन्न झाला। राष्ट्रीय नेते पद्मश्री पुरस्कार प्राप्त मंदाकृष्णा मादिगा, राष्ट्रीय अध्यक्ष MRPS यांच्या उपस्थित राज्यस्तरीय मातंग समाज आरक्षण उपवर्गीकरण परिषद व भव्य सत्कार सोहळा पार पडलाय। सभागृहात उसळलेला उत्साह, हजारोंच्या संख्येने जमलेली समाज बांधवांची गर्दी आणि मंचावर उपस्थित मान्यवरांचं मार्गदर्शन या सर्वांमुळे हा कार्यक्रम ऐतिहासिक ठरला। मान्यवरांची प्रमुख उपस्थिती, कार्यक्रमासाठी आमदार जितेश रावसाहेब अंतापूरकर, व्यंकटराव पाटील गोजेगावकर, माधुरी वाडेकर यांनी मोलाचं योगदान देत प्रमुख उपस्थिती लावली। त्यांच्या सहभागामुळे सोहळ्याला अधिकच प्रतिष्ठा प्राप्त झाली। हा यशस्वी संपूर्ण कार्यक्रम श्री मारुती वाडेकर, सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य सदस्य, अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण यांच्या मार्गदर्शनामध्ये संपन्न झाला। कार्यक्रमाचे आयोजक मंडळातील ॲडव्होकेट NG सूर्यवंशी, सुभाषराव अल्लापूरकर, ईश्वर तलवारे, तुकाराम सूर्यवंशी, मारुती मोरे आणि शंकर गायकवाड, शंकरराव भाटापूरकर यांच्या उत्कृष्ट नियोजनाचं समाजातून सर्वत्र कौतुक होत आहे। आरक्षण उपवर्गीकरण न्याय वाटपाची गरज। आरक्षण ही केवळ कागदोपत्री सुविधा नाही, तर सामाजिक न्यायाची पायाभरणी आहे। उपवर्गीकरणामुळे आरक्षणाचा लाभ खऱ्या अर्थानं सर्व घटकांपर्यंत पोहोचतो। हे साधन दुर्लक्षित घटकांना न्याय मिळवून देणारा आहे। आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय सहभागाचा दरवाजा खुला करणारा आहे। समाज संधीच्या दिशेने नेणारा बदलाचा मार्ग आहे। मातंग समाजाची परिवर्तनशील वाटचाल। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी ठणकावून सांगितलं, हे आझादी झुटी है, देश की जनता भूखी है। हे वाक्य आजही समाजाच्या वास्तवाला उजागर करतं। अन्याय, उपेक्षा आणि विषमता यांचा सामना करत मातंग समाजानं संघर्षातून उभारी घेतली। श्रम, कला, संस्कृती आणि परंपरेचा वारसा घेऊन हा समाज सामाजिक परिवर्तनाच्या अग्रभागी उभा आहे। या सोहळ्यानं समाजात नवी चेतना निर्माण केली। बहारदार कार्यक्रम संपन्न झाला असं भावनिक शब्द प्रत्येक उपस्थितांच्या मनातून उमटले। हा दिवस मातंग समाजाच्या ऐक्याचा, सन्मानाचा आणि परिवर्तनाच्या निर्धाराचा घोतक ठरला। प्रतिनिधी सय्यद समी, जनतेचं मत, न्यूज नेटवर्क, देगलूर, नांदेड। पद्मश्री पुरस्कार देगलूर शहरामध्ये प्रथमच आमचे मंदाकृष्णा मादिगा सर देगलूर शहरामध्ये उपस्थित होते आणि आज देगलूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात मातंग समाज परिषद आयोजित करण्यात आली होती आणि त्या परिषदेअंतर्गत सर आज देगलूर शहरामध्ये देगलूर शहरामध्ये आज मोठ्या प्रमाणावर आज पद्मश्री पुरस्कृत मातंग समाज परिषद आयोजित करण्यात आणि तसेच आपल्या समोर मंदाकृष्णा मादिगा सर आहेत। सर, आज देगलूर शहरामध्ये मातंग समाजासाठी आज देगलूर शहरामध्ये आपण काय एवढं मोठं आज आयोजन करण्यात आलं आणि महाराष्ट्रात जे वर्गीकरण उपवर्गीकरण लागू करण्यात येतील का? మాతంగ్ సమాజం మహారాష్ట్రలో మాతంగ్ సమాజం ప్రధాన డిమాండ్ ఏకే డిమాండే సింగిల్ ఎస్సీ కేటగరేషన్ మస్ట్ ప్రధాన డిమాండ్ ఎస్సీ కేటగరేషన్ మాత్రమే। అయితే ఎస్సీ కేటగరేషన్ సుప్రీంకోర్టు జడ్జిమెంట్ వచ్చిన తర్వాత పంజాబ్ కేటగరేషన్ అమలు చేస్తుంది, హర్యానా అమలు చేస్తుంది, తమిళనాడు అమలు చేస్తుంది, కర్ణాటక అమలు చేస్తుంది, తెలంగాణ అమలు చేస్తుంది, ఆంధ్రప్రదేశ్ అమలు చేస్తుంది। కానీ ఎస్సీ వర్గీకరణ గురించి జడ్జిమెంట్ ఇచ్చిన ఇద్దరు జడ్జీల్లో గౌరవ చంద్రచూడ్ మహారాష్ట్ర వ్యక్తే, అదే సమయంలో గవాయ్ గారు మహారాష్ట్ర వ్యక్తే। మహారాష్ట్ర నుండి పుట్టిన బిడ్డలు జడ్జీలై వర్గీకరణ తీర్మానిస్తే మహారాష్ట్రలో అమలు జరుగుతలేదు, కానీ బయట దేశం అంతా అమలు జరుగుతుంది। కాబట్టి ఏమాత్రం ఆలోచన చేయకుండా మహారాష్ట్రలో కూడా మాతంగ్ సమాజం ప్రధాన డిమాండ్ అయిన ఎస్సీ కేటగరేషన్ ను తక్షణమే అమలు చేయమని చెప్పి డిమాండ్ చేస్తున్నాం। రెండో విషయం అన్ని ప్రభుత్వాలు కమిషన్లు వేసినాయి గతంలో,
కమిషన్ రిపోర్ట్లు వచ్చినాయి, వర్గీకరణ అమలు జరుగుతుంది. కానీ ఇక్కడ కమిషన్ వేస్తే, మనోహర్ సంబంధించిన బాధలు కమిషన్ వేస్తే, జస్టిస్ కమిషన్ వేస్తే, ఇంతవరకు కమిషన్ రిపోర్ట్ కూడా పెండింగ్ లో పెట్టేశారు. కాబట్టి పెండింగ్ లో ఉండబడి రిపోర్టును వెంటనే బయటికి తీసి కేటగరైజేషన్ వెంటనే అమలు జరగాలి. వెంటనే శాసనసభలో, మహారాష్ట్ర ముంబై శాసనసభలో ఓ బిల్లు పెట్టి వెంటనే అమలు చేసే బాధ్యత ప్రస్తుత ముఖ్యమంత్రి తీసుకోవాలి. లేకపోతే ఖచ్చితంగా ముంబైలో లక్షలాది మందితో ఒక పోరాటానికి సిద్ధం చేస్తామనే విషయం కూడా గుర్తు చేస్తున్నాం. आज नांदेड देगलूर येथे आज देगलूर येथे पद्मश्री मंदाकृष्ण मादिगा जे अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाचे प्रणेते आहेत आणि संबंध देशातील वंचित अनुसूचित जातीतल्या वंचित जातीचे नेते आहेत, यांचं आज इथं आगमन झालं. त्यांचा आम्ही सहृदय सत्कार केला. तर यानंतर महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाचाच विषय शिल्लक आहे आणि त्या विषयासाठी महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येनं समाज मुंबई सारख्या ठिकाणी जमा करणे किंवा तशा पद्धतीची चळवळ उभी करणे आजपर्यंत शक्य झालं नाही. तर ते माननीय मंदाकृष्ण मादिगा साहेब याच्या पुढील दोन महिने महाराष्ट्रामध्ये राहून प्रत्येक जिल्ह्याचा दौरा करून कमीत कमी 10 लाख मातंग समाज मुंबईमध्ये घेऊन जाऊन आणि प्रश्न सोडल्याशिवाय, वर्गीकरण झाल्याशिवाय परत येणार नाही, अशा पद्धतीची भूमिका अण्णांनी मांडलेली आहे. आणि आमचं दुर्दैव असं आहे की अण्णांनी सांगितलं की इथले चंद्रचूड साहेब महाराष्ट्राचे सुप्रीम कोर्टाचे जज मान्य गवई साहेब महाराष्ट्राचे, आणि ते जजमेंट येऊन जवळपास 14-15 महिने झाले, समिती नेमून जवळपास 12 महिने झाले. त्या समितीला दोनदा कालच मुदतवाढ दिली, जे की त्यांच्याकडे लवजी साहेब अभ्यास आयोगाचा रिपोर्ट आहे, त्यांच्याकडे आमची एक अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण समितीचा महाराष्ट्राचा अहवाल आहे, भारतीचा एक स्वतंत्र अहवाल आहे, असे 3 अहवाल आहेत. टोटल डाटा त्यांच्याकडे आहे. टाटा इन्स्टिट्यूट कडून, सोशल सायन्सेस इन्स्टिट्यूट कडून घेतलेला डाटा त्यांच्याकडे आहे. तर केवळ आणि केवळ टाइमपास वेळ काढण्यासाठी यांनी अशा पद्धतीने परत 6 महिन्याची मुदतवाढ करून दिलेली आहे आणि ते आम्हाला मान्य नाही. म्हणून मान्य मंदाकृष्ण मादिगा साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये येत्या 2 महिन्यामध्ये 10 लाख मातंग समाज मुंबईला आम्ही घेऊन जाणार. तशा पद्धतीचा दृढ निश्चय करण्यासाठी, तशा पद्धतीची महाराष्ट्राला दिशा देण्यासाठी मान्य मंदाकृष्ण मादिगा साहेबांच्या नेतृत्वात आज इथं अशा देगलूर नगरीमध्ये आमच्या सर्व मातंग समाजाच्या टीम करून अशा पद्धतीचं काय नियोजन केलं. अनेक राज्यामध्ये वर्गीकरण लागू झालेलं असं म्हणतात, पण इथे महाराष्ट्रामध्ये बीजेपी असेल किंवा राष्ट्रवादी महायुती असेल, या दोघांनी या ठिकाणी जसं वर्गीकरण करायला पाहिजे तसं मंत्र्यांमध्ये केलं. मग अनेक मुख्यमंत्री तुम्हाला आतापर्यंत काय सांगितलं, तुम्हाला काय असेल? मुख्यमंत्र्याकडे 12 मेला बैठक झाली, जवळपास 45 मिनिटं. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला तिथं सांगितलं की लवकरात लवकर वर्गीकरण करतो, सरकार त्या बाजूने. 5 सेक्रेटरी होते, जवळपास मंत्रालयातले सर्व अधिकारी होते, महाराष्ट्रातल्या मातंग समाजाचे सर्व प्रतिनिधी होते. ते केलं. त्याच्यानंतर दिवस गेले. मग काल 1 ऑगस्टला पुण्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना कुणी न बोललेलं असताना लवकरात लवकर मी वर्गीकरण जाहीर करेन असं स्वतः बोलले, आणि एवढे सर्व करून सुद्धा काल त्याला 6 महिन्याची मुदतवाढ दिली. ही आमच्या डोळ्यात धुळपेक आहे. सरकार चालढकल करत आहे. आम्ही जरी सत्तेतल्या पक्षातील असलो तरी आम्हाला हे मान्य नाही. बदर समितीकडे अहवाल तयार आहे, सर्व डाटा तयार आहे. त्यांनी तात्काळ शासनाला स्वीकारावं आणि शासनाने त्यावर अंमलबजावणी करावी. नाही केलं तर मंदाकृष्ण मादिगा अण्णाच्या नेतृत्वाखाली देश पातळीवर सुद्धा मुंबईमध्ये मातंग समाज तिथे येईल आणि ह्या सरकारला निर्णय घेण्यास आम्ही भाग पाडू. ज्या पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मराठा समाजाच्या सर्व नेत्यांनी जे पद होते ती सगळ्याचा त्याग केला, हीच भूमिका आपल्या समाजाची राहणार आहे. आपल्या पदाला त्याग करणार. अहो, आपल्याकडे आहेतच कोणाकडे काय पद. आमचे इनमिन 2 आमदार निवडून आलेले, 1 MLC झालेला आहे. कोणी मंत्री नाही, कारखानदार नाही, कोणत्या सहकारी संस्था नाही, शिक्षण संस्था नाही. आमच्याकडे हाय काय म्हणून मला त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांना माझ्या समाजाची व्यथा मांडण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली. मी त्यांना सांगितलं माझ्या समाजाची परिस्थिती अतिशय वाईट आहे.
माझ्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, शिक्षणात नोकरी पुढे आणण्यासाठी हे उपवर्गीकरणाचं फार होणं महत्वाचं आहे. आणि आमचा समाज आपल्या पाठीशी भक्कमपणे आहे. आज आपण न्याय आम्हाला निश्चितपणे मिळून द्यावा आणि मी तो न्याय मिळून दिल्याशिवाय साहेब गप्प बसणार नाही. मी त्या ठिकाणी ठणकावून त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी पुढे चला असं त्या ठिकाणी आव्हान आपल्याला करतो. आज त्यांचं जे पाऊल आपल्याला आपल्या नगरीमध्ये पडलेलं आहे महाराष्ट्रामध्ये, निश्चितपणे हे ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे. मंदाकृष्ण मादिगा साहेबांना निश्चितपणे या ठिकाणी सांगावंसं वाटतं की आज आपल्या महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरणाची आरक्षणाची लढाई आहे. कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे, मार्गदर्शन ऐकायचं आहे. यानंतर ज्यांनी हा कार्यक्रम उभा करण्यासाठी 3 वेळा निसर्गाने साथ दिली नाही तर मी आपला हिंमत खचू दिले नाही. आपल्या गोरगरीब विनंती आहे. आयोजक सेवेने महाराष्ट्रामध्ये केवळ आणि केवळ आरटी आणि वर्गीकरणाच्या लढाईसाठी आम्ही आंदोलन पुकारलं आणि महाराष्ट्रातल्या जनतेने कधी नव्हे तेवढा या 3 आंदोलना मादिगांना की मादिगांना की आरक्षण आमचं, आरक्षण आमचं, मादिगांना की अण्णाभाऊ साठेंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, मंदाकृष्ण मादिगाची का, मंदाकृष्ण मादिगाची का. चलो कार्यक्रमाला
चलो